हरी हरी. मी विश्वास प्रल्हाद तावसे व माझी सहधर्मचारिणी सौ यशस्वी, आम्ही पुण्याला औंध या भागात राहतो. 2017 ते 2018 या काळात आमची पैदल परिक्रमा सुरू झाली. त्या परिक्रमेला सुमारे 170 दिवस लागले होते. या 170 दिवसांच्या परिक्रमेच्या काळामध्ये आणि परिक्रमेहून आल्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा जे काही चिंतन झालं, कारण परिक्रमा जरी समजा शारीरिकरित्या संपली तरी मानसिकरित्या ती एक उपासना आहे, ती एक तपश्चर्या आहे, त्यामुळे ते चालू होतंच. जसं माझ्याकडून परिक्रमेनंतर नेहमीच शुभ्र कपडे वापरले गेले, तसंच ते चिंतन चालूच असायचं. तर त्या चिंतनाचा काही भाग आता मी आपल्यासमोर मांडतोय. हरी हरी. नर्मदे हर. नर्मदा गायत्री. ओम रुद्रदेहायै विद्महे मेकलकन्यकायै धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात्. नर्मदा परिक्रमा सुरू करताना म्हणजे अगदी गुरुजींच्या साह्याने संकल्प पूजा सुरू करण्यापूर्वी सुद्धा पुरुष यात्रेकरून एक क्षौर करायचे असते. आता हे बघा की असं कधी केलं जातं, तर नॉर्मली आपण असं बघतो की घरामधील कोणी जवळचे नातेवाईक किंवा कोणी जवळचे नातेवाईक वारले असतील तर अशा प्रकारे केसांना ट्रीटमेंट दिली जाते. पण इथे मात्र जणू काही स्वतःसाठीच आपण एक क्षौर करीत आहोत. म्हणजे आपल्यातील मी स्व हा जो काही घटक आहे त्याच्या मृत्यूनिमित्त तर नाही ना. कारण असं केलं तरी डोकं वरून बाहेरून भादरलं जातं, पण पुढे परिक्रमेच्या काळामध्ये ते आपलंच डोकं आपणच आतूनही भादरायचं असतं बरं का. आता आतून भादरायचं म्हणजे काय, तर ते असं की लोभ, मोह, मद, मत्सर, काम, क्रोध यांची जी काही अनिर्बंध अशी वाढ आपल्या डोक्यात झालेली असते, त्यामुळे झालेली जळमट घाण मोठ्या अथक अशा प्रकारच्या प्रयत्नांनी ती साफ करण्यासाठी प्रयत्न करीत राहायचे असतात. दैनंदिन जीवनात काय होतं की अशी साफसफाई तर राहिली बाजूलाच, उलट त्या जळमटांमध्ये भरपूर वाढच होत राहत असते ना. आणि कळतही नसतं की त्या जळमटांची वाढ किती झाली आहे. त्यामुळे मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की वयाच्या 65व्या वर्षी का होईना, पण मला अशा प्रकारच्या स्वच्छतेचा माझा योग आला. मला खूप एकाग्रतेने मनापासून हे असं माझं डोकं आतून भादरायची संधी मिळाली. आता असं म्हणता येईल की मग हे तुम्हाला घरी असताना माहीत नव्हतं का? तुम्ही जेव्हा शास्त्रवचनं वाचली, सद्गुरु वचन ऐकली, त्यावर काही चिंतन मनन केलं, त्यावेळेला असं कधी तुम्हाला करता आलं नाही का? मग त्यासाठी परिक्रमेलाच का जायला पाहिजे? तर त्याचं उत्तर म्हणजे असं आहे की जोपर्यंत साधक त्या भादरण्याला अनुकूल अशा परिस्थितीत जात नाही, म्हणजे माझी आणि त्या डोकं भादरणाऱ्या व्यक्तीची म्हणून जोपर्यंत गाठ पडत नाही, मग ती गाठ त्याच्या घरी पडली असेल किंवा माझ्याकडे तो आला असेल, म्हणजे फक्त तो आणि मी एकमेकांबरोबर असतानाच तो जी काही प्रक्रिया माझ्या डोक्यावर करतो त्यामुळे ती स्वच्छता होऊ शकत असते. अगदी तसंच मला जर माझी स्वच्छता जमली नसेल तर नक्कीच मला अशा ठिकाणी जायला पाहिजे की जिथे अशी स्वच्छता होण्याच्या, करून घेण्याच्या संधी भरपूर आहेत. आता परिक्रमा करताना अशा प्रकारचे विचार ठेवणं की ज्यांना आपण आत्मशुद्धीचे म्हणू, तर चिंतनाच्या द्वारे साधक स्वतःची शुद्धी करून घेऊ शकत असतो. त्या प्रकारच्या चिंतनाकडेच तुम्हाला तुमचे लक्ष एकवटता येईल अशी परिस्थिती पण तिथे उपलब्ध असते. कारण खरोखरच त्यावेळेला तुम्हाला तुमच्या शरीर रक्षणासाठी अगदी अत्यावश्यक असलेल्या ज्या गरजा मानल्या जातात, अन्न, वस्त्र आणि निवारा, त्यांची सुद्धा काळजी करायचं कारण नसतं. परिक्रमा मार्गावर जे लोक राहतात त्यांच्यातर्फे मैया तुमची ही काळजी घेत असतेच. तुम्हाला जगण्यापुरतं खायला मिळतंच, बाकी जिभेचे चोचले नाहीत की जास्तही मिळत नाही. काही ठिकाणी खाण्याचा आग्रह होतो तो भाग वेगळा, पण सर्वसामान्यपणे असं नक्की म्हणता येते की जगण्यापुरते खायला नक्की मिळते. बऱ्याच परिक्रमावासियांचा आणि अर्थातच माझाही असा अनुभव आहे की परिक्रमा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी स्वतःचे वजन कमी होते. हो, साहजिकच आहे ना. कारण जर शरीरातील धातूंचे आत्तापर्यंत जसे झाले तसे पोषण होत नसताना किंवा
नसल्यामुळेच म्हणा ना, केवळ शोषणच होणार ना. म्हणजेच शब्दशः शरीरावरील चरबी जळते. ऊर्जेसाठी म्हणजे रोजच्या शारीरिक हालचालींसाठी लागणारा जो काही भाग राखीव म्हणून ठेवलेला असतो तो, किंवा जो नुसताच साठलेला असतो मेदाच्या रूपाने असेल, तो आता वापरून घ्यायला शरीरातील यंत्रणा कचरत नाही. त्याचा दृश्य परिणाम असा असतो की त्या परिक्रमावासियाचे वजन कमी झालेले दिसते. पण हे झालं वजनाच्या बाबतीत. शरीराच्या बाबतीत करणे बाहेरून अगदी लगेच दिसतं, कारण ते स्थूल आहे. पण मनाच्या बाबतीत काय? मनावर षडविकारांमुळे जे प्रचंड ओझे झालेले आहे आणि जे कळतही नाही, कारण आपण बऱ्याच वेळी ते अगदी आनंदाने स्वीकारलेली असते ना. त्यामुळे काही वेळा अज्ञानामुळे का होईना, पण तो ओझ्याचा गठ्ठा जेव्हा कमी व्हायला लागतो, कारण जेव्हा जाणीव होते की अरे इथं ओझेच आहे, तर जाणीवेचा परिणाम सुद्धा असा आहे की जुना स्टॉक सुद्धा अगदी आपोआपच कमी होतो. ते तसलं ओझं चक्क फेकूनही दिलं जातं. म्हणजे मी माझ्या अनुभवावरून असं सांगतो की माझ्या आयुष्यातील मला त्या त्यावेळी अगदीच अप्रसन्न वाटलं असेल, अशा कित्येक गोष्टी प्रसंग त्या परिक्रमाच्या काळामध्ये आपोआपच विस्मरणात गेल्या. अहो किती बरं वाटलं असेल ते, की तुम्ही कल्पना करा. त्या गोष्टी मग अप्रिय असोत किंवा प्रिय सुद्धा असोत, पण त्या गोष्टी स्मरणामधून गेल्यामुळे जे काही बरं वाटलं, मनाला अगदी हलकं वाटलं, म्हणजे ते ओझं कमी झाल्यामुळे, ते नाही शब्दामध्ये वर्णन करता येणार. मी तर एकदा माझ्या सहयात्रेला असे सांगितलं की अरे बापरे, स्मृती नावाचे जे काही अगदी मोठ्या प्रचंड संख्येने लॉकर्स भगवंतांनी आपल्याला दिले असतात, त्यामध्ये भगवन नामासारखी बहुमूल्य वस्तू ठेवण्याऐवजी माझ्याकडून आजपर्यंत कितीतरी प्रकारची घाण, लोभ मोह इत्यादी प्रकारची घाण मी अगदी हौसेने भरून ठेवली होती. आणि त्या घाणीच्या साठ्याबद्दल मोठा अभिमानही बाळगत होतो बरं का. आणि आता जर मला ती घाण पूर्णपणे काढूनच टाकायची असेल, ती जरी कितीही घट्ट चिकटून बसली असेल, तर त्या प्रकारच्या स्वच्छतेसाठी जर नायलॉनचा ब्रश वापरण्याच्या ऐवजी जरी तारेचा ब्रश वापरणे जरुरीचं असेल, आणि पाण्याचा फवाराही जोराचा वापरून, म्हणजे तपश्चर्या उपासना याबद्दल मी बोलत आहे, हे सगळे लॉकर्स स्वच्छ करून तिथे मला त्या भगवन नामाची स्थापना करायची आहे, कारण अंतिमतः तेच मला उपयुक्त आहे. आता हे पण बघा की काही लोक म्हणतात की या प्रक्रियेत कुणाला त्रास जास्त होतो तो कुणाला त्रास कमी होतो. आता त्याला कोण आणि काय करणार? कारण बघा की आता आपल्याकडे 3 भांडी आहेत आणि ती घासायला घेतली आपण समजू, तर ज्याच्यामध्ये फक्त गरम करण्यापुरते म्हणजे रिहीटिंगसाठी त्या भांड्याचा वापर झाला असेल, दुसऱ्यामध्ये भात शिजवला असेल, आणि तिसरी वस्तू म्हणजे तळण्याच्या कामासाठी वापरलेली कढई असे समजू. आता असं बघा की पहिलं भांडं लवकर साफ होणार, दुसऱ्या म्हणजे भाताच्या भांड्याला थोडे जास्त प्रकारे सफाई करायला लागणार, तर तिसऱ्या म्हणजे कढईला स्वच्छ करताना खूपच कष्ट घ्यावे लागणार, गरम पाणी सुद्धा वापरायला लागणार, आणि तारेचा ब्रश पण वापरायला लागणार, कारण त्यात तर तेल म्हणजे स्निग्धपणा होता बरं का. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हा जो स्निग्धपणा आहे, म्हणजे मी आजवर ज्या अनेक प्रकारच्या व्यक्तींबद्दल वस्तूंबद्दल कोणत्याही प्रकारचा स्नेह ठेवला होता, त्या स्नेहामुळे झालं काय की त्या वस्तू व्यक्ती त्या वस्ती आणि त्यांचं स्मरण मला आवडत होतं, आणि त्या आवडण्याच्या भासामुळे का होईना, पण ते सगळं माझ्या स्मृतीमध्ये अगदी घट्ट चिकटून बसलं होतं. त्याचं काय? मग त्याच्या स्वच्छतेसाठी तपश्चर्येचं गरम पाणी आणि उपासनेची खरखरीत अशी तारेची घासणी यांचा वापर करणे अत्यावश्यक ठरले. आणि अशा प्रकारे या परिक्रमाच्या काळांमध्ये घडणारे जे काही अनप्लेझंट घडणार आहे, आता त्याला अनप्लेझंट का म्हणायचं, कशाची तुलना करायची, तर परिक्रमेच्या पूर्वीच्या दैनंदिन जीवनाची तुलना करता, तर त्याला अनप्लेझंट असंही लेबल न लावता, जर ही माझी एक प्रकारची शुद्धताच होत आहे आणि यानंतर मी निष्कलंक निखळ शुद्ध राहणार आहे याची मला खात्री असल्यामुळे ते सगळं घासणं, ती घासण्याची संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत तो साधक म्हणजे परिक्रमावासी ते सगळं पार पडत असताना एक प्रकारची अलिप्तता बाळगू शकतो, भोगू शकतो. आता तर तो सहन करू शकतो असे आपण म्हणत नाही, कारण ते भोगताना कोणाच्या वाट्याला किती आणि कोणते भोग आले आणि त्या तुलनेत मला किती भोग भोगावे लागत आहेत याच्याबद्दल कोणताही विचार तो साधक कधी करणारच नाही, कारण त्याला पक्की खात्री आहे की अशा गोष्टींबद्दल विचार करण्यात वेळ आणि मानसिक ताकद खर्च करीत बसण्याऐवजी माझ्याकडून कितीतरी जास्त प्रमाणात भगवत नामस्मरण होईल.
दुसऱ्याचं भांड किती आणि केव्हा स्वच्छ होतंय याकडे लक्ष देण्यापेक्षा माझं भांड कसं आणि किती लवकर स्वच्छ होईल ते माझ्याकडून बघितलं जाणार ना. त्यामुळे झालं काय की इतर कुठल्याही व्यक्तीकडे, वस्तूकडे, परिस्थितीकडे मी जेवढं दुर्लक्ष करू शकलो तेवढंच भगवन नामस्मरणाकडे, शास्त्रवचनांच्या, माझ्या सद्गुरूंच्या उपदेशाच्या अभ्यासाकडे माझ्याकडून जास्त लक्ष दिलं गेलं. आणि ते सुख तर फार अवर्णनीयच हो. आहा हा, काय ते आनंददायक परिस्थिती होती. आणि आता म्हणजे शारीरिकरित्या श्री नर्मदा परिक्रमा संपूर्ण झाल्यावरही मला माझ्या भांड्याची स्वच्छता करण्यामध्येच जास्त रस वाटू लागला. येत काय नवल. कारण एकदा काही स्वच्छतेची प्रक्रिया सुरू झाली की ती शेवटपर्यंत बरं का व्यवस्थितरित्या पार पाडण्याची जबाबदारी त्या सद्गुरूंची, भगवंतांचीच होत असल्याने मी आता निश्चिंतपणे फक्त आणि फक्त भगवंत नामस्मरणाकडेच माझे सर्व लक्ष एकवटून टाकण्याच्या दृष्टीने प्रयत्नित राहतो. हे काय सांगायला हवं. प्रसन्नता ही फक्त भगवंत नामस्मरणामध्येच आहे हे एकदा पटले की तर सर्वच गोष्टींकडे जाणारे आपले ध्यान इतर कुठेही जाण्यास धजावतच नाही. अनन्य म्हणजे अन्य असे चिंतन होऊ लागते. चित्त तर इतके शांत व्हायला लागते की त्या शांततेमुळे इतर कोणत्याही प्रकारचा, कोणाच्याही भावभावनांचा कोलाहल, गोंगाट अगदी अजिबात ऐकूच येत नाही बरं. आणि त्या प्रकारच्या माझ्या चित्ताच्या शांततेला भिवून असे भावनिक गोंगाटाचे प्रसंग सुद्धा माझ्यापासून दूर पळून जात आहेत. हे पाहून तर माझ्याकडून भगवंत नामस्मरण आणखीनच अचूकपणे व्हायला लागले आहे. हे काय सांगायला हवं. हरिओम.